हो चुके हैं अखिल महाराष्ट्र मूर्तिकार महासम्मेलन। धन्यवाद। जरा सर्वांनी हात वरती करून घोषणा द्यायच्या आहेत। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। धन्यवाद। धन्यवाद। आजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व मूर्तिकारांचं मी पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो। मी स्वागत करतो माननीय ज्ञानेश्वरजी बनसरे परभणीवरून आलेले, एकदा जरा जोरदार टाळ्या होतो त्यांच्यासाठी। गजेंद्रजी ठाकूर साहेब नांदेडवरून आलेले आहेत, शिल्पकार मूर्तिकार। विकाशी बडवणे हिंगोलीवरून आलेले आहेत, जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांच्यासाठी, कारण जितकी ताकद आपली आहे ही कळली पाहिजे। आपण जे हे कार्य करतो हे कळलं पाहिजे। संदीपजी अंकुळे साहेब यवतमाळवरून आलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। किशोरजी गवसोरे संभाजीनगरहून आले, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। सुदर्शनजी पाटसकर कराडवरून आलेले आहेत, यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो। सुदर्शन साहेब यांचं, भाजपा सरचिटणीस महाराष्ट्र युवा मोर्चा। एकदा जोरदार टाळ्या द्या सर्व मान्यवरांसाठी। शिलार यांना साहेब आपण मंचावरती आमंत्रित आहात, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर युवा सेना कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेशी अभंगे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो या मंचावरती। आणि त्यांना माहिती आहे की मूर्तिकाम करणारा सुद्धा किंवा मूर्तीवरती रंगकाम करणारे सुद्धा हे सुद्धा एक कलाकार आहे, कारण 64 कला आहेत, त्या कलांमधली ही कला आहे। आणि कलाकाराच्या मागे खंबीरपणे उभे असणारे अनेक वर्ष आणि अनेक उपक्रम कलाकारांसाठी त्यांनी राबवले। त्यांच्या माध्यमातून अनेक कलाकारांना कोविडच्या वेळेला खूप मदत झाली। असे आमचे सर्वांचे लाडके अभिनेते सुशांतजी शेलार शिवसेना सचिव यांना मी विनंती करतो की आपण मंचावर आमंत्रित आहात। संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्य दैवत नुकसान होणार नाही याविषयीचं एक प्रोजेक्ट जे आपण तयार केलंय ते निश्चितपणे कोर्टामध्ये ती बाजू मांडली जाईल। आणि मला असं वाटतं की 20 तारखेला आपल्याला निश्चितपणे दिलासा देणारा एक निकाल प्राप्त होईल असा विश्वास मी ठामपणे व्यक्त करतो। आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी गणपती बाप्पा आहेच, आई जगदंबा आहेच। आणि सार्वजनिक उत्सव जे आपण साजरे करतो ही आपली हिंदू संस्कृती आहे, हिंदू परंपरा आहे। आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी बाप्पाचा आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे ही लढाई आपण निश्चितपणे जिंकू। पुन्हा एकदा एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला इथे निमंत्रित केलं, एक कलाकार म्हणून मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि तुमच्या या लढ्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कलाकार म्हणून तुमच्या मी सोबत आहे अशी ग्वाही देतो। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सुशांतजी शेलार साहेब। जे मला इथे सांगायला खरंच फार अभिमान वाटतो की सुशांतदादांनी जे कोविडच्या काळामध्ये व आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा परळचा राजा, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर व संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थित झालेले सर्व आमचे मूर्तिकार बांधव भगिनी, या सर्वांचं आज प्रथम मी आमच्या या परळच्या राजाच्या नगरीमध्ये आपलं स्वागत करतो। आज मला वाटतं ऐतिहासिक सोहळाच असेल की जेणेकरून आज पहिल्यांदा
आज संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व मूर्तिकार बांधव आज एकजुटीने एक बळाने एकवटलेले आहेत. त्याकरिता पहिल्यांदा तुमचं देखील अभिनंदन करतो. आणि काय योगायोग मानावा की हा मूर्तिकारांचा जो लढा आहे तो लढा आज या परळ नगरीतून, परळच्या राजाच्या वास्तूमधून याला सुरुवात होते. काय आहे की या परळ लालबागला एक चळवळीचा आणि एक लढ्याचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील महापालिका कुठे आवाज उठवताना दिसत नाही, अंमलबजावणी करताना दिसत नाही, तेव्हा कुठे जाते तुमचे कडक नियम. आज गणपती आले, भाद्रपदातले गणपती आले, मागे गणेशोत्सव आला की पीओपी बंदीचे एक लेटर काढलं जातं आणि त्या माध्यमातून या पीओपी बंदीच्या संदर्भात आवाज उठवला जातो. आणि तो आवाज दुर्दैव आहे की हे महापालिकेच्या स्वरूपात उठवला जातो. माझं महापालिकेला एवढंच सांगणं आहे की आपण एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्या उलट मी एवढं सांगेन, आज या पीओपी बंदीसाठी जी भांडगुळ आज कोर्टात गेलेली आहेत त्यांच्या विरोधात मला वाटतं मागील 4 वर्ष एक खेदाची गोष्ट आहे की आपल्या या उत्सवासाठी, या पीओपी बंदीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी एकही त्यांच्या विरोधात कुठलीही इंटरव्हेन दाखल केलं नव्हतं. त्या विरोधात पहिलं जे इंटरव्हेन दाखल केलं त्या सुप्रीम कोर्टामध्ये, ती म्हणजे अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र. या समितीने पहिला जो आवाज उठवला या मुंबई महाराष्ट्रातल्या या संपूर्ण मूर्तिकारांसाठी पहिली PIL दाखल केली या सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्यासाठी नक्कीच आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे सार्वजनिक मंत्री, सांस्कृतिक मंत्री व माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिषजी शेलार साहेब. खरोखर त्या व्यक्तीने एवढं काही मोलाचं सहकार्य आमच्या अखिल सार्वजनिक उत्सव समितीला केलेलं आहे. पहिल्या दिवसापासून त्या व्यक्तीने आज या अखिल सार्वजनिक उत्सव समितीच्या पाठीमागे ठामपणे ती व्यक्ती उभी राहिलेली आहे. त्यामुळे एवढंच एक आशा न बाळगता मला वाटतं आपलं सर्वांच्या मला वाटतं ज्ञात आहे की हे सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे असं आपण सर्व मानतो. त्यामुळे या हिंदुत्ववादी सरकारकडनं कुठली आशा न बाळगता एक खात्री व्यक्त करूया की ही पीओपी बंदी येणाऱ्या 20 तारखेला जी उच्च न्यायालयाची हिअरिंग आहे त्या हिअरिंग मध्ये त्यावर स्टे मिळावा आणि येणाऱ्या सुप्रीम कोर्टामध्ये ही पीओपी बंदी ही कायमस्वरूपी उठवली जावं यासाठी महाराष्ट्र सरकार यामध्ये प्रामुख्याने आपला वाटा उचलेल. त्यासाठी परळ लालबाग मधली सर्व काही मोठी गणेशोत्सव मंडळ असो, छोटी गणेशोत्सव मंडळ असो, आम्ही मुंबई महाराष्ट्रातल्या सर्व मूर्तिकारांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत याची तुम्हाला एक ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकीकडूनच आवाज आला, जरा सर्वांचा आवाज येऊ दे. बोला गणपती बाप्पा. नाही, आवाज फार कमी होतो. हा आवाज गुंजला पाहिजे आपल्या लालबाग परळमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये. बोला गणपती बाप्पा. मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. धन्यवाद. आपल्या या कार्यक्रमाला माननीय मुंबईच्या राजाचे अध्यक्ष की आम्ही मुंबईतलीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातली या पीओपी साठी जो लढा देत आहेत त्या मूर्तिकार संघटनेच्या पाठीमागे आम्ही अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ उभा राहील. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे वेळ जाय पडली तर मुंबईतली सर्व सार्वजनिक गणेश मंडळ मुंबई बंद केल्याशिवाय राहणार नाहीत ही ग्वाही देतो आणि इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. आपल्या आजच्या कार्यक्रमाला माननीय लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ याचे मानद सचिव
सुजित साळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थाने आज ज्या राजाची जगभरात ख्याती आहे, ओळख आहे, त्याचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, त्याचे मानद सचिव आहेत आणि एक आम्हा सर्व मूर्तिकारांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत ते म्हणजे आमचे सुधीर भाऊ साळवी यांचं आम्ही जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी सुधीर साळवी साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या सर्व या मूर्तिकारांशी संवाद साधायचा आहे. मान्य सुधीरजी साळवी साहेब. अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांचं हे संमेलन मला वाटतं अनेक मान्यवर या ठिकाणी बोलले असतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे प्रतिनिधित्व करण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत. पाठिंबा देण्याकरता वगैरे आलेलो नाहीत, कारण हा आपला मित्रांनो एकत्रित लढा आहे. त्याच्यामुळे कुणी कुणाला पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, कारण सगळ्यांना आपल्याला एकत्र लढायचं आहे. आणि मला वाटते पाठिंबा वगैरे कुठली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा अनेक मूर्तिकार असतील, मला वाटतं या सर्व प्रश्नांवरती बरीच चर्चा झाली असेल. अनेक मान्यवर याच्यावरती बोलले असतील. काही तांत्रिक मुद्दे असतील, काही कायदेशीर बाबी असतील. पण याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीतला हा एक महाराष्ट्राचा मुकुटमणी असलेला हा उत्सव आहे आणि मूर्तिकारांचं संपूर्ण पोट याच्यावरती चालतं. महाराष्ट्रामधील असंख्य मूर्तिकार या ठिकाणी दिसत आहेत. माझ्या भगिनी देखील या ठिकाणी दिसत आहेत. आणि आज या ठिकाणी रस्त्यावरती येण्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने हा लढा पुढे जातोय. अनेक सन्माननीय लोकांनी या ठिकाणी भाषणं ठोकली आहेत, भाषणं केली आहे. परंतु हा लढा मला वाटतं इथेच न थांबू देता जोपर्यंत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णपणे संरक्षण मिळत नाही, कायदेशीर बाबीतनं पूर्तता होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. महाराष्ट्र राज्य सरकार असेल, मुंबई महानगरपालिका असेल, केंद्र शासनाचं सरकार असेल, मला वाटतं सर्व जाती पंथ धर्म विसरून आपण एकत्र यायला पाहिजे. कारण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं प्रतिनिधित्व करताना आज अनेक उत्सव मंडळ ज्या पद्धतीने या धार्मिक चळवळी चालवत आहेत, त्याचप्रमाणे मित्रांनो सामाजिक चळवळी देखील चालवत आहेत. हे अनेक उत्सव मंडळ आज सामाजिक चळवळ चालवत असताना कित्येक वर्ष 100 वर्ष काही उत्सव मंडळांना झालेली आहेत आणि सामाजिक चळवळ धार्मिक चळवळीबरोबर चालवतात. कारण 10 दिवस जरी गणेशोत्सव असला तरी 354 दिवस हा सार्वजनिक सामाजिक चळवळीचा उपक्रम चालवताना ही अनेक उत्सव मंडळं या महाराष्ट्रातील अखंड हिंदुस्थानामध्ये आपलं योगदान देत असतात. महाराष्ट्रातील मूर्तिकारांच्या समस्या उरलेल्या वेगळ्या, परंतु आज मला वाटते अंतिम टप्प्यामध्ये या काळापासून आपण मला वाटते मूर्ती बनवायला घेता म्हणजे पनवेल पासून अमरापूर सारखा ठिकाण असेल त्या ठिकाणापासून मूर्त्या बनवायला सुरुवात होते. आणि आज निव्वळ हा लढा एका विशिष्ट मूर्तिकारांचा किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा न राहता सर्व मला वाटते आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने काहीतरी भाषणं करायची किंवा काय करायचं याच्याहीपेक्षा एका एकजुटीने म्हणजे आज आपली एक मूठ आहे त्याची मला वाटते आज आपण सगळे व्यासपीठावर जमलेले असतील किंवा खाली बसलेली ही एक वज्रमूठ आज तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि ही वज्रमूठ मला वाटते कुठल्याही परिस्थितीमध्ये काही कायद्याचं उल्लंघन करणं का हा आपला विषय नाही आहे, परंतु कायद्याने देखील आमचा सन्मान करायला पाहिजे. कुणीतरी उठतात आणि एक जनहित याचिका दाखल करतात. एक घरामध्ये बसलेला माणूस ज्याला उत्सवाशी संबंध नसतो तो जनहिताच्या याचिकेसाठी कोर्टात जातो आणि न्यायालयात जातो. आणि मग जे लोक रस्त्यावरती उतरतात, जे आज सार्वजनिक व्यवस्था बघतात, जे एवढे मोठे उत्सव साजरे करतात, जे आपली परंपरा टिकवतात, मग ते कोण आहे? मग त्या जनांचा देखील या विचार व्हायला पाहिजे असं मला वाटते. आणि मला वाटते आपण ही सगळी जनता एकजुटीने आम्ही फक्त आमच्या मागण्यांसाठी आलोय की हा उत्सव हा मूर्तिकारांनी ज्या महाराष्ट्रातल्या मूर्तिकारांनी या मूर्तीला म्हणजे जन्म दिल्यानंतर प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच्यामध्ये देवाचा जन्म होतो अशा पद्धतीने अनेक वर्ष चाललेला पारंपरिक उत्सव आणि त्या उत्सवाला कुठेही गालबोट लागू नये या पद्धतीने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि मला वाटते ही सगळी एकजूट जी आज वज्रमूठ झालेली आहे ती अशाच पद्धतीने पुढे जाईल. मला वाटते ज्या ज्या पद्धतीने या आज लढ्याचं अनेक लोक नेतृत्व करतात त्यांच्या हाताखाली ज्या पद्धतीने नेतृत्व आम्हाला देखील कोणती दिशा सांगतील किंवा ज्या दिशेने आम्हाला पुढे जायचं आहे त्या पद्धतीने मित्रांनो आज एवढाच शब्द या व्यासपीठावर देतो की लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आम्ही या संपूर्ण लढ्यामध्ये एकत्रित आहोत
आणि संपूर्णपणे या एकजुटीने आपण संपूर्ण पुढे जाऊया एवढं मी या ठिकाणी वचनबद्ध होतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. बोला लालबागच्या राजाचा, लालबागच्या राजाचा. अरे ही शान कोणाची. खूप खूप धन्यवाद सुधीर भाऊ. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून, बरं फक्त सुधीर भाऊ आलेले नाहीयेत तर संपूर्ण आपल्या लालबागच्या राजाचे मानद सचिव असतील, संपूर्ण कार्यकर्ते असतील, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या जगतात स्वागत करूया. कारण आज खऱ्या अर्थाने या सर्वांसाठी आपलं हे पाठबळ जे मिळत आहे हे खऱ्या अर्थाने खूप महत्वाचं आहे. उपस्थित मान्यवरांचे आभार. सर्वांनी जरा खाली बसून घेतलात तर आपल्याला व्यवस्थित ऐकता येईल, बघता येईल. मागच्या लोकांना दिसत नाहीये, कृपया मागच्या लोकांनी बसून घ्यावं. बोला परळच्या राजाचा, लालबागच्या राजाचा. मुंबईतल्या संपूर्ण सार्वजनिक मंडळांचे मी आभार मानतो. समस्त महाराष्ट्रातून इथे उपस्थित राहिलेल्या मूर्तिकारांचे आणि त्यांच्या परिवारजनांचे मी आभार मानतो. बऱ्याच लोकांनी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत. तुम्हाला आता समजलं आहे की पीओपी हे पर्यावरणपूरक आहे. मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. मी सरकारसमोर फक्त काही 2-3 विनंती आणि एक प्रश्न घेऊन आलेलो आहे. तेवढाच मी मांडणार आहे, कारण का माननीय आशिष शेलारजी इथे आलेले आहेत. ते येईपर्यंत मी ह्या 2-3 गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो. आपण इथे आलात, एवढ्या उदंड प्रतिसाद दिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. बीएमसी माती सक्ती करते, मातीच्या मूर्त्या करा ह्याच्यावर सक्ती करते. माझा भारतीय संविधानातील जो हक्क आहे तो हिरावून घेते. माझा हक्क आहे की मी कुठच्याही माध्यमात काम करू शकतो, मी माझा व्यवसाय करू शकतो. त्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालायचं काम बीएमसी करते. 2020 पासून जी बंदी लादली होती त्याच्यावर तुम्हाला उपाययोजना करायला सांगितल्या होत्या. त्यात तुम्ही ते कृत्रिम तलावाचं भूत काढलं की आम्ही कृत्रिम तलाव बांधतोय, त्याच्यावर लाखो रुपये खर्च केलेत आणि ते करून सुद्धा आता तुम्ही आम्हाला सांगता की प्रदूषण होत आहे. मग हा तुमचा भ्रष्टाचार नाही का? तुमचं भांड उघडं पडलं म्हणून तुम्ही आता मूर्तिकारांच्या डोक्यावर बंदूक ठेवून हा गेम खेळताय. थोडी तरी लाज बाळगा. आज 130 वर्षाच्या या इतिहासामध्ये पहिला असा दिवस असेल की मूर्तिकारांना हे महासंमेलन करावं लागतंय, रस्त्यावर उतरावं लागतंय. अरे मी तर एवढं सांगीन, आम्ही मुंबई नाही संपूर्ण महाराष्ट्र बंद करून दाखवू. मी मुंबईतल्या आणि उपनगरातल्या काय संपूर्ण महाराष्ट्रातील मंडळांना आवाहन करतो, जर आपल्याला आपला हक्क मिळत नसेल तर अख्खं महाराष्ट्र बंद करून दाखवण्याची ताकद या गणपती मंडळांमध्ये आहे आणि मूर्तिकारांमध्ये आहे. आपल्या या विषयावर माननीय आशिषजी शेलार बोलतीलच. त्यांना मी विनंती करीनच की तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा, कारण ते आतापर्यंत जेवढ्या लढाया झाल्या त्या सगळ्या लढायांमध्ये आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. त्यांचंही मनोगत आपण ऐकून घेऊ. आमच्याकडे शिकवायला एक प्रोटोटायपिंगचा विषय असतो. बरेच लोक म्हणतात तुम्ही उंच मूर्त्या का करता? अरे उंच मूर्त्या करणं हा आमचा हक्क आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे जेव्हा आपण म्हणतो वक्रतुंड महाकाय, आतापर्यंतच्या जेवढ्या कलाकृती झाल्यात ह्या संतांनी रचलेल्या शब्दांवर, अभंगांवर झाल्यात आणि महाकाय ही संज्ञा दाखवायचं काम
आमच्या मूर्तिकारानेच तुम्हाला केलेलं आहे, दाखवलेलं आहे. जेव्हा लालबागचा राजा विसर्जनाला बाहेर पडतो, त्याची प्रमाणबद्धता बघून, त्याची मूर्ती बघून टचकन डोळ्यातनं पाणी येतं. तीच जर मूर्ती आम्ही मोठी नसेल, 2 फुटाची 1 फुटाची जर ठेवली तर तो इम्पॅक्ट पडेल काय? प्रोटोटायपिंग करताना आज आम्ही विद्यार्थ्यांना या बिल्डिंग बनवताना त्याचं छोटं मिनिएचर मातीत किंवा पेपरमध्ये करायला लावतो. पण त्याचा अर्थ हा नाही की ती पेपरमध्ये केलेली बिल्डिंग आपण मोठी करताना पेपरचीच करतो. नाही, त्याला सिमेंट लागतंच, त्याला मटेरियल लागतंच. तसंच गणपती मूर्ती मोठी करताना त्याला जे आवश्यक मटेरियल आहे तो आमचा हक्क आहे, तो म्हणजे पीओपी. आज तुम्ही पीओपी सोडायला सांगताय बळजबरी, म्हणजे आम्हाला मारून मुटकून मुल्ला बनवण्यासारखं आहे. आम्ही त्याला बदणार नाही. हे हिंदुत्वाचं सरकार आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आमच्या सणांवर हात घालायचा प्रयत्न तुम्ही करू नका. हातासकट मुळासकट उकडून काढू. त्या भांडगुळ्यांना, त्या पर्यावरणवाद्यांना मी आत्ताच सांगतोय, जी काय पर्यावरणाचा घाट घालून आम्हाला पर्यावरणात विलीन करण्याचा डाव तुम्ही मांडलाय, तो नाही मोडून काढला तर नावाचा प्रशांत देसाई नाही. पीओपीची बंदी लागली फक्त महाराष्ट्रात. काय महाराष्ट्रातले मूर्तिकार हे एवढे प्रसिद्ध आहेत की ते देशात परदेशात त्यांच्या मूर्त्या जात आहेत. आज तोही रोजगार तुम्ही बंद करून टाकलाय. महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यात, परदेशात, दुबईत, US, UK सर्वत्र ठिकाणी पीओपीच्या मूर्त्या जातात. त्यांना तिथे प्रॉब्लेम नाही, फक्त महाराष्ट्रातच प्रॉब्लेम आहे. या पर्यावरणवाद्यांनी, या BMCच्या कार्यकर्त्यांना, या सरकारला जे कामाला लावलंय त्यांना आम्ही सांगू इच्छितो, आम्ही पण तुम्हाला आता कामाला लावणार आहे. माझी फक्त सरकारला एवढीच विनंती आहे की सरकार हे आमचं आहे आणि आम्ही तुम्हाला निवडून दिलंय. आमच्या मूर्तिकारांच्या मागे सरकारची ताकद उभी करा आणि आमच्या मूर्तिकारांना या पीओपीच्या भानगडीतनं बाजूला करून टाका. आम्हाला कायमची पीओपी बंदी हटवून टाकायची. आम्हाला दरवर्षी हा ताप नकोय. जेव्हा कदा येतं पीओपी बंदी, पीओपी बंदी, पीओपी बंदी. त्या दिवशी बोलता 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 आमच्या मित्रांनी सांगितलं की कदाचित आपल्याला यंदा भाद्रपद पीओपीचा गणपती करता येणार नाही. तेव्हा मी एकच म्हटलं, अरे आमचा गणपती पण म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन. काय करायचंय ते करा. आमचा सण आहे, आमच्या हिंदूंची ही रक्ताची भावना आहे, ही मनातली भावना आहे आणि ती आम्ही मांडल्याशिवाय राहणार नाही आणि पीओपी मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देसाई साहेब. एकदा जोरदार बाप्पाचा जय घोष जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी आज बोला मंगल मूर्ती. काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ अर्थातच आपला लाडका काळाचौकीचा महागणपती उत्सव मंडळा वतीने मी अमन दळवी आपल्या इथे 2 मिनिटं घेणार आहे. हे जरी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मूर्तिकारांचं महासंमेलन जरी असलं तरी त्या मूर्तिकारांच्या मनामध्ये, तनामध्ये कुठे ना कुठे हा गणेश भक्त दडलेला आहे. त्यामुळे मला वाटतं हे खरं अधिवेशन, हे खरं महासंमेलन हे सर्व गणेश भक्तांचं आहे आणि तो मूर्तिकार पहिला गणेश भक्त असतो आणि तो नंतर मूर्तिकार होतो. श्री गणेशाच्या प्रेमापोटी आपण इथे आलेलात, या महामुंबईत आपण आलेलात.
शतकांचा इतिहास असलेला हा उत्सव काही केला बंद होईल का हो? ही संस्कृती आपण एवढे वर्ष जमवतोय, ही संस्कृती आपण एवढे वर्ष पाळतोय, ती बंद होईल का हो? नाही होणार. आणि ही संस्कृती जपण्यासाठी, ही परंपरा टिकवण्यासाठी सर्व सरकार दरबारी, सर्व प्रशासनांना मी विनंती करतोय की आपल्या बाप्पाचा उत्सव जो धूमधडाक्यात आपण साजरा करतोय तो याही पुढे धूमधडाक्यात साजरा करायलाच आपल्याला अनुमती द्यावी. आणि सर्व मूर्तिकारांच्या पाठीशी हा काळाचोकी उत्सव मंडळ इथे सशक्त उभा आहे अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पुरती. जय देव जय देव. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमारा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंदेवा, कायन वाचा मनसेन देवा. बुद्ध्यात्मनामा पस्मितवावा, करोणीयत्यं सकल परस्मै. नारायणाति समर्पयामि, अश्वं केशवं राम नारायण. कृष्णामोदं वासुदेव हरि, श्रीधर माधवं गोपिका वल्लभं. जानकी नायकं रामचंद्र भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण. कारखानदार व कामगार संघटना यांनी घाई करू नका, एका साईडला सर्वांना राहा. आपल्या सर्व गाड्यांचे वाहतुकी सर्व नियोजन केलं आहे. कोणी गेटच्या बाहेर पडू नका प्लीज, कृपया करून सांगतो. हमरापूर विभागातील सर्व लोकांनी एका साईडला उभे राहा. काही सूचनांकडे लक्ष द्या.